आज अचानक पाऊस आला आणि सोप्याची पार वाट लागली. सगळे सोपे भिजलेत. हे आजचे आपले पहिले कस्टमर आहेत. हॉटेलवर आल्यावर पहिला राईस उकळून ठेवायला लागतो. राईस उकळून घेतला त्याच्यानंतर नाही तर शिमला मिरची, कांदा पात वगैरे कापून घेत आहेत. कटिंग करायला 1 ते 1.5 तास लागतो. भरपूर मटेरियल असतं कट करायला. नंतर कळाटवरून 2 कस्टमर आलेले. त्यांना 2 ट्रिपल राईस दिले व्हेजमध्ये. दुपारी चांगलं ऊन पडलं होतं म्हणून अण्णा बाबा बैल घेऊन शेतात चाललेले आणि रुद्रांश त्यांच्या पाठीमागं लागलेला. मग रुद्रांच्या पप्पांनी त्याला घरी नेऊन सोडलं आणि अचानक पाऊस आला आणि सगळे सोपे भिजले. त्यानंतर आंबळ्यावरून कस्टमर आलेले. त्यांनी 4 व्हीलर घेतलेली. त्याची पार्टी करण्यासाठी आपल्या आप्पाच्या ढाब्यावरती आलेले. तर त्यांना 8 हाफ राईस आणि 1 पार्सल आणि 1 फुल राईस दिला. फॅमिलीसाठी आपण एक रूम बनवली आहे ना, तिथं आपण ही जाळी लावून घेतोय. त्याच्यानंतर नाही तर वरती ब्लॅकवाली जाळी पण मारलेली आहे. आता थोडंसं काम राहिले लाईटिंग लावायची म्हणजे ही रूम तयार होईल. कसं आहे मग नियोजन? रुद्रांशने आमची हातोडी कुठेतरी हरवली आहे, त्याच्यामुळे सतुरनी चुका ठोकायला लागतात आम्हाला. जास्त काय पैसे खर्च नाही केले. कमी पैशामध्ये जुगाड करून काहीतरी फॅमिली रूम बनवली आहे तात्पुरती. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग? तर भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.